टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। पुरानी दुश्मनी के चलते एक युवक की हत्या की घटना घटी है। उल्लासा रेलवे स्टेशन के पास संतोष साल्वे नामक युवक की लाश मिलने से सनसनी फैल गई है। दरअसल संतोष साल्वे कैंप नंबर 5 के वीर तानाजी नगर का निवासी है। आज शाम पार्टी करने के इरादे से उसके दोस्त उल्लासनगर रेलवे स्टेशन के करीब बुलाया था। इस दौरान पुरानी दुश्मनी के चलते संतोष की बेरहमी से पीटकर हत्या करने की बात संतोष के भाई ने पुलिस से कही है। संतोष का पार्थिव शरीर पोस्टमार्टम हेतु उल्लासनगर के सरकारी अस्पताल में भेजा गया है। इस हत्या के बाद आरोपी फरार हो गए हैं और पुलिस उनकी तलाश कर रही है। माझं नाव ना निशा गुड्डू शेख आहे। मी भाड्याने राहते। माझे 5 लेकरं, नवरा वारला आहे माझा। भांडीची कामं करते मी। आज माझा भाऊ घरी आलेला, किती वाजता? 4 वाजता आलेला घरी। मी कामावून आली आणि बसलीच होते, तो आला माझ्याकडे। बोलतो, उषाताई रोशनीचं काय माहिती पडलं का? का तर माझी पोरगी पळून गेलेली, तिच्या बाहेर विचारायला आलेला। तर रोशनीचं काय माहिती पडलं का? तर मी बोलले आणखीन काहीच नाही माहिती पडलं। हेडलाईनवाले हेच बोलतात आहे की आणखीन काहीच नाही माहिती पडत आहे, आणखीन काहीच नाही माहिती पडत आहे, असेच मला सांगतात आहे। तर त्याच्या मित्रांनी करण आणि अजयनी त्यांनी फोन केला माझ्या भावाच्या मोबाईलवर। बोलला, संतोष तू इधर आ ना, उल्लास स्टेशन पे पटरी के इधर। त्याला बोलून घेतलं आणि मी माझ्या भावाला बोलली, तू जा, मिले तुझी बायको पोटाशी 6 महिने, तिची लहान लेकरू आहे, तू घरी जा। मला औषध आहे, मी घरी जातो, तू टेन्शन नको घेऊ। त्याच्यानंतर माझ्या भाऊचं मला आत्ता माहिती पडू राहिलं। फोन आला मला, माझ्या रवीने फोन केला, बारक्या भावाने। बोलला, उषाताई संतोषला इकडं पटरीवर मारून फेकले कोणीतरी, आणि ते करणनी आणि अजयनी मारून संतोषला इथं फेकून गेले, बोलतो उषाताई। हां, ते आत्ता मला कॉल आलेला। किती वाजता असेल ते? पहिले त्यांची होती मारामारी झालेली बीचमध्ये, त्या पोरांचे आणि त्याची मारामारी झालेली, ठसन ठेवलेली त्यांनी। ते हर वेळेस त्याला मारायचं बघत होते, प्रयत्न करत होते, पण ते करू नाही शकले। पण आज त्यांनी करूनच टाकलं, मारूनच टाकलं। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।